शिवमहायुती स्थापनेच्या निमित्ताने तेल्लारा येथे राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले व आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले। यावेळी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। महाविकास आघाडीचा विजय असो। आज तेल्लाऱ्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार आणि सगळे इतर घटक पक्ष हे महाविकास आघाडीला मदत करीत आहेत। हे सगळे जण आज विजयोत्सव साजरा करीत आहेत। ज्यावेळी 3 ठिकाणी म्हणजे शेतकरी, युवक आणि महिला यांच्याबद्दल मागचं सरकार सपशेल अपयशी ठरलं। आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठ्या आशा लागू झालेल्या आहेत आणि ती महाविकास आघाडी पूर्ण करते। सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जे स्थापन केलेलं आहे, खरोखर या महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगलं सरकार मिळालेलं आहे। कारण आज या जनतेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हेच न्याय देऊ शकते। आजपर्यंत जे सरकार मागील पंचवार्षिक मध्ये होतं त्या सरकारवरती अतिशय नाराजी जनतेची होती आणि ती जनतेची नाराजी व्यक्त करण्याचा हा जो एक दौर गेला, त्या दौरमध्ये मागील काळामध्ये त्यांना असं वाटलं होतं की बा एक आपलं बीजेपी सरकार परत स्थापन करू। मुख्यमंत्री साहेब गुढग्याला बांधून बसलेले होते की मलाच मुख्यमंत्री व्हायचं, पण त्यांचा हा जो डाव होता किंवा त्यांचा जो पेच होता तो सगळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना, म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की हे सरकार स्थापन होणार नाही। पण आज पवार साहेब, सोनियाजी आणि उद्धवजींनी जे करून दाखवलं ते खरोखर एक जनतेला या सरकारमुळे न्याय मिळेल आणि अशक्य अशी गोष्ट इथे करून दाखवली। आज ते हास्य आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आज महाराष्ट्र विकास आघाडीचं जे राज्य सरकार स्थापन झालेलं आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष अशा सर्वांनी मिळून या महाराष्ट्राचं मध्ये एक सुसंस्कृत सरकार स्थापन केलेलं आहे। आज खरं तर हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र सुसंस्कृत घडवण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्रित आलेलो आहोत। आज या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं सरकार स्थापन होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जनसामान्य गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध राहणार आहे। आज शिवसेनेने जे सरकार स्थापन केलेलं आहे, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। आज हे स्वप्न साकार झालेलं आहे। खरं तर आज आम्ही काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, प्रहार जनशक्ती पक्ष असेल, या पक्षांचे सुद्धा आभार व्यक्त करू इच्छितो। त्यांच्या सहकार्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करण्याकरिता महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे। या सर्व पक्षांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याबरोबर या महाराष्ट्रातील तमाम जनता आहे, या जनतेचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्र सुसंस्कृत घडू आणि या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेकडे नेण्याचं काम हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार करणार आहे। आपण सर्वांना आज आम्ही सर्व पक्ष आहेत, तिथं काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, प्रहार जनशक्ती पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आपलं जे सरकार निर्माण झालेलं आहे या सरकारला शुभेच्छा देतो आणि आज मोठ्या उत्साहात आम्ही जो आनंद उत्सव साजरा केलेला आहे, एक नवचैतन्याचं वातावरण आमच्या सर्वांमध्ये निर्माण झालेलं आहे। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।